आज आपण करणार आहे काळ्या वांग्याची भाजी. याला कोणी गॅलनची वांगी येते, हे कोणी काळं वांगं म्हणतं. तर ह्याच्यासाठी ना आता हे आपण गॅसवर भाजून घेण्यासाठी ना पण अशा चिरा दिल्यात त्याला सुरीनी, नाही का. जर तुम्हाला वाटलं तर त्याच्यात लसूण पण भरू शकता. अशा दोन्ही वांग्यांना, आता माझ्याकडे 2 आहेत, दोन्ही वांग्यांना चिरा दिल्या. तेल लावायचं म्हणजे साल्ट त्याचं आहे ना पटकन निघतं. आता आहे ना दोन्हीकडे 2 गॅसवर मी भाजत ठेवले ते वांगी, चांगली भाजून घ्यायचे. आता हे भाजून झाले. आता याचं साल काढून थोडेसे थंड करून घ्यायचे आणि मग साल काढायचे, म्हणजे चटका बसत नाही. आता इझिली निघू राहिलं साल. तीन 4 मिनिटात भाजून होतं वांग. आता हे कीड का आहे का पाहायचं, त्याच्यात काही कीड लागलेली काळी वगैरे. आता हे दोन्ही वांग्यांना नाही आहे, दोन्ही पण छान आहेत निघले आतून. आता हे चिरून घ्यायचे आता सुरीने, नाही का, थोडंसं थंड झाल्यावर. ते गरम आहे त्यामुळे मी असे करू राहिले, चटका बसतोय हाताला. अशा पद्धतीने केलं ना सुरीने, मग ते परत असं उलट नाही, हे केलं की ते एकदम गाळ, म्हणजे चांगलं स्मॅश होतं. आता ह्याच्यासाठी ना मी एक लाल तिखट 1 चमचा घेतले, थोडंसं 1 चमचा मीठ, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घेतला अर्धा चमचा, आणि धना पावडर 1 चमचा, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण, आलं, 4 छोटे साईजचे कांदे आणि 2-3 कांद्याची पातीचे हे घेतले, 4 टोमॅटो. तर हे लसूण बारीक चिरून घेतलंय. आलं चिरून किंवा ठेचून घेतलं ना हे लसूण आणि आलं तरी चालेल, पण आता मी चिरूनच घेतलं. तुम्ही ठेचून घेतलं तरी चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. हे लसूण, आलं आणि मिरची तिन्ही. आता कांदा चिरून घेतला. मोठे जर कांदे असेल तुमचे तर 2 मोठे घ्या, आणि लहान साईजचे असतील तर 4 घ्या. मी माझे लहान आहेत आता, त्यामुळे मग मी 4 घेतले. तर मला जितके बारीक चिरते तितके बारीक चिरून घ्यायचे. आणि टोमॅटो पण मी थोडं जास्तच टाकते, म्हणजे नाही का ते वांग्याचं हे असं जास्त लागत नाही. एखाद्याला वांग जर आवडत नसेल तरी पण मग ते वांग्याचं जास्त हे लागत नाही, बाकीच्या ह्याच्यामुळं चांगलं लागतं. आणि हे वांग भाकरीबरोबर पण छान लागतं आणि चपातीबरोबर पण चांगलं लागतं. कढईत तेल गरम करून घेतलं मी. हे माझं आहे ना आदल्या दिवशीचं थोडंसं याच्यातलं राहिलेलं तेल होतं, त्याच्यामुळे ते वापरलं मी. त्याच्यात आता मी कांदा, लसूण, हिरवी मिरची
आणि आलं हे तिन्ही टाकून घेतलं. कढीपत्ता, कांद्याची ती पांढरा कांदा आहे ना, त्याची थोडं पुढचा भाग आहे ना पांढरा, तो टाकलाय. लसूण, आलं आणि हिरवी मिरची. आता हा चिरलेला कांदा टाकायचा त्याच्यात आणि चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं असं नाही का, अर्धा चमच्याला कमी थोडं मीठ टाकलं ना कांदा परतताना, मग तर अजून लवकर परतलं जातं. आणि चव पण येते. आता टोमॅटो टाकलं चिरलेलं आणि लगेच ह्याच्यात आहे ना मीठ टाकायचं, म्हणजे ना टोमॅटो चांगलं शिजतं, लवकर शिजतं. लगेच मीठ टाकलं मी. माझे व्हिडिओ म्हणजे एकदम साध्या पद्धतीने मी आपल्या घरगुती नाही का, जसं आम्ही जेवायला भाज्या करतो त्याच भाज्या तुम्हाला करून दाखवते. चवीला पण इतक्या छान, साहित्य पण कमी. तुम्ही करून बघत जा, मग केल्याशिवाय तुम्हाला त्याची चव कळणार नाही. आता हे झालंच नाही झालं. आता ह्याच्यात आहे ना मी तिखट, गरम मसाला आणि धनापूड टाकली, धना पावडर. चांगलं परतून घ्यायचं. आता हे हे जितकं परतल ना तितकं भरीत चांगलं होणार. हे स्मॅश केलेलं वांग टाकलं. परत आता चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यात ती कांद्याची पात नाही का आपण घेतलेली, ती टाकली वरून. थोडीशी नंतर ठेवली टाकायला. आता चांगलं खमंग परतून झालं. 5 ते 7 मिनिटात होती तयार